जय शिवराय शेतकरी मित्रांनो. मी बाबासाहेब डोंगरे, तालुका बदनापूर, जिल्हा जालना. तर आपण आलेलो आहे आपल्या शेतामध्ये. हे झाड जे दिसते तुम्हाला बोरीचे पडलेले, याच्यावरती वीज पडली होती. तर जुने लोक असे म्हणतात, ज्या झाडावरती वीज पडते तिथे पाणी असते का? तर आपण आज तेच चेक करणार आहे. वीज बोरीच्या झाडाजवळ पाणी असते का? तर चला लगेच चेक करून बघू आपण. एक लाईन सापडली आहे आपल्याला. आता ही अनलोड आहे की लोड आहे हे आपण नंतर चेक करू. दुसरी पण लाईन सापडलेली आहे. ही पण लोड आहे की अनलोड आहे आपण नंतर चेक करू. आणखीन काही लाईनी भेटतात का पाहू. एक लाईन दिसते, पण थोडी बाजून आहे ही. पाहून नंतर क्रॉस काढताना आपल्याला कळेलच याच्यातली लाईन आहे की दुसरी आहे. तर सध्या आपल्याला दोन लाईनी भेटलेला आहे. उत्तर दक्षिण लाईन भेटलेली आहे आपल्याला ही, आणि पूर्व पश्चिम लाईन. आपण आधी उत्तर दक्षिण लाईन लोड आहे की अनलोड आहे ते चेक करू. उत्तर दक्षिण लाईन आपली लोड आहे. साधारणपणे 1 ते 6.25 इंची पाणी असण्याची शक्यता आहे या लाईन मध्ये. पूर्व पश्चिम लाईन चेक करू आपण. पूर्व पश्चिम लाईन पण लोड आहे. अर्धा ते 1 इंची पाणी लागण्याची शक्यता ह्या लाईन पण मध्ये आहे. तर आता आपण क्रॉस बघू कुठं निघतो तो. क्रॉस 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 बराबर बोरीच्या खोडापाशीच निघाला आपला. एक एक आणि हे 1 ते 6.25 इंच म्हणजे 2 इंची पाणी लागण्याची आपल्याला इथे शक्यता आहे. पण असं नाही की जिथं वीज पडली तिथे 100% पाणी असतं म्हणून. तर ते आपल्याला चेक करून मगच तिथे बोर घ्यायचा. त्याचा अंदाजे बोर घेऊ नये कोणी. तर ते चेक कसं करायचं मी तुम्हाला सगळं शिकविणारच आहे. हे रॉड कशाचे आहे, हे कुठून आणायचे,
स्टेप बाय स्टेप तुम्हाला सगळं पार्ट पार्ट बनवून सगळे व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोच करणार आहे. या क्षेत्रामध्ये आपल्याला 4 वर्ष झाले आपण काम करतो. बोर पॉईंट कसा काढायचा, विहीर पॉईंट कसा काढायचं, हे सर्व मी तुम्हाला सांगणारच आहे. बोर पॉईंट काढण्याची अलग अलग प्रोसिजर असते, विहीर पॉईंटची अलग असते. त्या 4 वर्षांमध्ये आपण जेवढ्या पण आपल्या विहिरी झाल्या, समजा 25-30, त्यापैकी एक विहीर आपली फेल गेली नाही. बोर पॉईंट मध्ये थोडा प्रॉब्लेम येतो, मागच्या वर्षी प्रॉब्लेम आलते, त्यामुळे त्या बोर थोडे चालायचे, अर्धा घंटा 1 घंटा किंवा 1.5 घंटा. पण आता पाऊस पडला आणि ते बोर सतत चालायला लागले. आता हिवाळ्यात सगळे बोर कंटिन्यू चालतात. उन्हाळ्याच्या शेवटी थोडा प्रॉब्लेम येतो. पण काही शेतकऱ्यांचे असे बोर फेल जातात की ते पावसाळ्यात 10 मिनिटं चालतात, हिवाळ्यात 10 मिनिटं चालतात आणि उन्हाळ्यात 10 मिनिटं चालतात. पण आपण जो पॉईंट चेक करतो, पावसाळ्यात 100% वाढतो. तुम्हाला पाणी चेक करण्याचे सगळं काम अशा ग्राउंड वरतीच करून दाखवणार आहे मी. तुम्ही याच्यामध्ये खूप असे आहे, फॉल्टी लाईन, परत फॉल्टी लाईन ओळखणे, पाण्याची खोली काढणे, विहीर पॉईंटसाठी वरती पाणी कसे धोंडावे, अशा खूप मोठे हे आहे. स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सर्व सांगणार आहेच. हे एका व्हिडिओमध्ये नाही सांगू शकणार आपण सगळं. त्याच्यामुळे मी पाणी कसं चेक करायचं, क्षेत्र कसं चेक करायचं, हा व्हिडिओ पहिल्यांदा आपण तुमच्यापर्यंत पोहोचू. नंतर फॉल्ट लाईन कशा काढायच्या, पाण्याची खोली कशी काढायची, परत पॉईंटचा क्रॉस कसा काढायचा, विहीर पॉईंट शोधताना काय काय गोष्टी लक्षात ठेवायच्या, कोणत्या झाडापाशी पाणी असतं, कोणत्या झाडापाशी वीज पडल्यावर पाणी असतं, हे सगळं आपण पाहणार आहे. मागील 4 वर्षाचा अनुभव मी तुमच्यासोबत सगळा शेअर करणार आहे. ठीक आहे, चला नंतरचा पार्ट नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ बनताना मी पहिल्यांदाच व्हिडिओ बनत आहे, त्याच्यामुळे मला काही जास्त जमत नाही. पण आपण शिकू दमाना तुमच्यापर्यंत स्पष्ट व्हिडिओ नक्की पोहोचायचा प्रयत्न करू. धन्यवाद.